श्री केशव नाडकर्णी यांचं मनस्वी अभिनंदन. आपलं स्वागत आहे या मंचावर. श्री परेश जोशी, प्रदीप तळावलीकर यांनी दिग्दर्शित केलेली अनेक नाटकं त्यांनी केली. एवं पराजित, पती गेले काठेवाडी, 10 गेले 5 राहिले, डाऊन विथ फेस्टिवल, जवळजवळ 70 नाटकं त्यांच्या गाठोडीला बांधलेली आहेत. अनेक कार्यक्रम त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून दूरदर्शन तसंच रंगमंचावर सादर केलेले आहेत. कॅमेराने त्यांना कधी स्वस्त बसू दिलं नाही. आजपर्यंत 40 पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी केले. त्यापैकी बॉर्न सुप्रीमसी, लेटर्स, रिमेंबर एम्निशिया या हॉलिवूड चित्रपटांबरोबर अनेक बॉलिवूड चित्रपटही त्यांनी केलेले आहेत. शम्मी कपूर, इम्रान हाशमी, नसीरुद्दीन शहा, किरण जुनेजा, सुबोध भावे, किशोर कदम, प्रभाकर पणशीकर अशा अनेक ज्येष्ठ नाट्यमंडळींबरोबर त्यांनी सहकलाकार म्हणूनही काम केलेलं आहे. श्री केशव नाडकर्णी. नाट्यक्षेत्रामध्ये कलागौरव पुरस्कार प्राप्त केलेले श्री सदानंद गणेश गोवेकर. जसं प्रत्येक गोमंतकीयाला असतं तसंच लहानपणापासून यांनाही नाट्यकलेचं वेड. बालवयात वयाच्या 13व्या वर्षी गावामध्ये वाड्यावरील नाटकात ते काम करायचे. गावातील अनेक लोकांना एकत्र घेऊन जवळजवळ 100 ते 150 नाटकांमध्ये सदानंदजींनी काम केलेलं आहे आणि अनेक नाटकं दिग्दर्शित सुद्धा केलेली आहेत. दिल्ली येथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये सलग 5 वर्ष भाग घेतला आणि पारितोषिकही मिळवलेली आहेत. कलाकारांना घेऊन मुंबई, दिल्ली, पुणे, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी यशस्वी प्रयोग सादर केले. आतापर्यंत संगीत, ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक अशा अनेक नाटकात त्यांनी भाग घेतला आणि यशस्वी आणि दर्जेदार अशा भूमिका साकारल्या. श्री सावळव धर्मा नाईक, नाट्यमळार कलागौरव पुरस्कार जोडपी सावळव धर्मा नाईक. करंजाळ मडकईचे श्री सावळव नाईक. वयाच्या 15 वर्षांचेर मडकई गावातल्या दत्त मंदिराच्या प्रांगणात दत्त जयंती निमित्त जातल्या देव नाही देव्हाऱ्यात या नाटकातल्यान नाट्यमळार पावल दवरले. तांचे उपरांत दर वर्सा शिगमो, होळयेच्या निमतान जातल्या नाटकांनी मडकई गावच्या बालनाट्य मंडळाच्या वतीन वेगवेगळ्यो सामाजिक, इतिहासिक, पौराणिक आणि काल्पनिक नाटकांनी मुखेल भूमिका सादर केल्यो. फाटली 5 दशकां गोंयच्या हौशी रंगभुयेर सेवा करीत आसा. मडकई गावाबरोबरच काणकोण, वास्को, धारबांदोडा अशा वेगवेगळ्या वाठारांनी हौशी रंगभुयेचेरय तांणी काम केलां. गोंय एक जैत कथा हे महानाट्यात तांणी वेगवेगळ्यो भूमिका साकार केल्या. श्री दत्तात्रय विनायक बर्वे. मागील 40 वर्ष नाट्यक्षेत्रात दत्तात्रयजी कार्यरत आहेत. गोव्यात ठिकठिकाणी होणाऱ्या उत्सवी तसंच स्पर्धात्मक नाटकांमधनं त्यांचा सहभाग, कला अकादमी गोवा आयोजित राज्य नाट्य स्पर्धा, अ गट, ब गट, गोमंत विद्या निकेतन, महाराष्ट्र मंडळ दिल्ली इथल्या अनेक नाट्य स्पर्धांमधून सहभाग, अनेक सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, प्रायोगिक आणि स्पर्धेच्या नाटकातनं प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या. कैलासवासी पांडुरंग मराठे, श्री अभय जोग, श्री प्रमोद महाडेश्वर यांचं मार्गदर्शन लाभलं. यंदाच्या ब गट नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी द्वितीय पारितोषिक तसंच दिग्दर्शनासाठी द्वितीय पारितोषिक त्यांना प्राप्त झालं. केलंबिका कलामंच यांच्यातर्फे आरण्यक हे नाटक त्यांनी सादर केलं होतं. अभिनयाबरोबरच अनेक नाटकांमध्ये दिग्दर्शनाची भूमिका सुद्धा त्यांनी पार पाडली आहे. श्रीयुत अविनाश अनंत पुरखे यांचं कला गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि स्वागत. श्रीयुत अविनाश अनंत पुरखे यांचा जन्म 1953 रोजी आस्कावाडा, मांद्रे पेडणे येथे झाला. इयत्ता 6वीत असताना रिवण येथील श्री विमलेश्वर देवस्थानात शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांची रंगभूमीवर त्यांचं पदार्पण झालं. वेडा चंदू
ही त्यांची पहिली एकांकिका. नंतर कुटुंब या नाटकात सावकार हे पात्र रंगवताना ते या रंगभूमीशी कायमचे जोडले गेले. नंतर दरवर्षी गावात शिगमोत्सवात त्यांनी नाटकात अनेक भूमिका साकारल्या. तसेच नोकरीनिमित्त मडगाव येथे पिंपळपेडावर देखील त्यांनी भूमिका केली. ऐतिहासिक, सामाजिक व संगीत नाटकातून त्यांनी अनेक बक्षिसे पटकावली आहेत. गोव्यात व गोव्याबाहेर त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे लोकांची वाहवा मिळवली आहे. श्री सागर पानवेलकर. नाटक. Shri Sagar V.N. Panvelkar was born in the year 1953. He graduated in commerce stream. He retired as a banker and was working in Canara Bank and the Bicholim Cooperative Bank. He has acted in many plays. He started his acting career from a young age. He participated in many drama competitions and won prizes. He has acted in many Marathi and Konkani dramas. He was the president of Samrat Club Honda from 2000 to 2001, state president SCI state 2005-2006, founder of Sangeet Sitara. He has donated 100 Marathi plays to Mahalakshmi Vachanalay Taravli and House Natya Mandal Fonda. Shriyut Sandeep Dattu Naik Gavkar. श्रीयुत संदीप दत्तू नायक गांवकर उर्फ संदीप गांवकर हांचो जल्म 1958 काणकोणात जालो. पिरायेच्या 17व्या वर्सा तांणी रंगमाचेर पावल दवरलें. तांणी खालवाडे गांवांतल्या श्री ग्रामोन्नती सेवा संघ ह्या संस्थे वरवीं वेगवेगळ्या नाटकांनी नायक आणि खलनायकाच्यो भूमिका सादर केल्यो. अभिनया बरोबरूच तांणी दिग्दर्शन म्हणूनय बरें काम केलें. काणकोण तालुक्यात आशिल्ल्या वेगवेगळ्या संस्था वरवीं तांणी रंगमाचयेची सेवा केली. तांणी मराठी, कोंकणी आनी संगीत नाट्य सर्तींनी वांटेकार जावन जायतीं बक्षिसां मेळयलीं. देखणी दुराय ह्या फिल्मात तांणी भूमिका केली. तियात्रांत लेगीत तांणी आपलो अभिनय दाखोवन दिला. तांणी आकाशवाणीचेर वेगवेगळ्या नभोनाट्यांनी आपली कला सादर केल्या. सामाजीक आनी सांस्कृतीक क्षेत्रांत लेगीत तांणी आपलें योगदान दिलां. वेगवेगळ्या संस्थांनी तांकां पुरस्कार दिवन तांचो गौरव केला. श्री शंभू भाऊ बांदेकर. शंभू भाऊ बांदेकर, a well-known personality in Goa, former Deputy Speaker of Goa Legislative Assembly. Last 40 years, he continuously writing in Marathi newspaper in Goa. So far, different subjects. He has written 22 books and published, in which 2 books are pertaining to Pedne Taluka's freedom movement of Goa liberation and artists of different category from Pedne Taluka. 3 books are on bunch of poems. 3 books are in life and achievement of late Babu Jagjivan Ram, Barrister Nathpai and freedom fighter Mohan Ranade. 2 books are pertaining to all the great leaders of the nation. Shri Shambhu Bhau Bandekar. किशोर विठ्ठल नार्वेकर. समाज सेवेचे कार्य लेगीत ते करीत असतात. ते मेर्शे पंचायतीचे 2 खेपे सरपंच, 4 खेपे पंचायत वांगडी, उत्तर गोंय जिल्हा पंचायत उपाध्यक्ष म्हणून काम केला. 25 वर्सां मेर्शे क्लबाचे ते अध्यक्ष आशिल्ले. गोवा व्हॉलीबॉल असोसिएशनाचे 40 वर्स जी आसा ती कला अकादमीच्या कोंकणी नाट्य सर्तीत दुसरें इनाम फावो जाला त्या स्क्रिप्टा खातीर. तशेंच एक कोंकणी फिल्मूय तांणी बरयला जाचें नांव आकांत. द्रौपदी प्रोडक्शन हांच्या वतीन ती फिल्म आयिल्ली आनी गोंयभरच्या रसिकांनी ती फिल्म उखलून धरली.
श्रीमती मेघना गजानन कुरुंदवाडकर. मराठी साहित्यातले जवळ सर्व प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. आतापर्यंत 40 पुस्तकं स्वतंत्रपणे लिहून प्रसिद्ध केली आहेत. राष्ट्रमत मधून पत्रकारितेचा कोर्स पूर्ण. गेली 42 वर्ष गोव्यातील अनेक वृत्तपत्रांमधनं ते सातत्यानं लिखाण करतायत. दैनिक तरुण भारत, गोमंतक आणि अभ्यासपूर्ण लेख त्या सातत्यानं लिहित असतात. बाळांची शाळा हा बालगीत संग्रह येण्याच्या मार्गावर आणि तुझ्या माझ्यात हा हायकू संग्रह देखील येण्याच्या मार्गावर आहे. मेघनाताईंना अनेक अनेक शुभेच्छा. तियात्र मळार कलागौरव पुरस्कार जोडिल्ले झेफिरिनो डायस. And even then, he continued to perform in various art and cultural groups on professional stages. He also performed with Alfred Rose, Rita Rose, C. Alvarez, Bag Peter, Rita Preto, Sebi Coutinho, Prem Kumar, Joe Rose, Betty Vaz. In 1985, he came out with his first audio cassette, Ugdas, which became a very that she has performed in theatre all over Goa in all 4 seasons, Lent and rainy. She has showcased her talent across India in Pune, Bhopal, Mumbai, Rajasthan, Gujarat and Delhi for theatre. First time he stepped on theatre stage at the age of 16 years in year 1976 in Theatre Resperadis of Peter Barbosa. And then after he wrote and directed his own dramas as follows: Gauche Gaukar, Eklos Tuzo, Fotu, Ek Vot Soplo, Tu Noi Muzo, musical shows Kantara Choturo, etc. And he has contributed immensely. The next awardee is Rosario Esteban Botello for theatre. Mr. Rosario Esteban Botello was born on 4th April 1957. Her mother was instrumental in creating a passion in him during the childhood days. His first performance was in a village theatre held in Kujira in the year 1985. He has participated in annual Kala Akademi theatre competitions, one-act plays. He has also acted in All India Radio folk plays written by late Candido Arauzo, late Valentin Mascarenhas and others. In the annual Kala Akademi institution, he acted Saint Gonzalo Dramatic Troupe, Mercedes Club Mercedes, and D'Souza was born on 24th January 1962. He has written many Konkani theatre. He has participated in more than 30 theatre in the village of Pena de France. Also express advertisements of spirit sport soft drinks. Mr. Lucas D'Souza, congratulations to you. The next awardee is Shri Betu Omu Kowlekar. He has received this award for bhajan. Shri Betu Omu Kowlekar चिंबल या गावात राहणारे. त्यांचा जन्म 9 मे 1960 रोजी झाला. त्यांचे शिक्षण 6वी पर्यंत झाले, पण भजन कीर्तन यांची आवड त्यांना लहानपणापासून होती. कारण श्री सातेरी माया मंदिर हे त्यांच्या शेजारीच असल्यामुळे दर सोमवारी भजनाचा कार्यक्रम व्हायचा आणि त्यांचे वडील त्यांच्याबरोबर ते भजन ऐकायला बसायचे. त्यांनी भजन कधीच शिकलं नाही. दर रविवारी ते या देवळामध्ये जाऊन आपली सेवा द्यायचे. द नेक्स्ट अवॉर्डी इज श्री जयराम पांडुरंग देसाई.
जयराम पांडुरंग देसाई, भजन आणि नाट्य कलाकार. एकोणीसशे 75 साली बिंबल वाड्यात भजन शिकवण्यास आणलेले मास्तर गोव्याचे भजन सम्राट कैलासवासी मनोहरबुवा शिरगावकर यांच्याकडून भजन व नाट्य शिक्षण म्हणजे टाळ, पखवाज आणि हार्मोनियम. नंतर गोव्यातील नामवंत कलाकार दत्ताराम वळवईकर, कमलाकांत वळवईकर, विठ्ठल गावस, कमलाकांत आरोंदेकर, वामन गावणेकर यांच्याकडून मार्गदर्शन त्यांनी घेतलं. त्यानंतर भजन कार्यशाळेच्या रूपात त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित आप्पासाहेब देशपांडे, पंडित स्नेहल भाटकर, पंडित भवानी शंकर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. असे श्री जयराम पांडुरंग देसाई. श्री गजानन पंढरी नाईक. गजानन पंढरी नाईक भजन. कवळे फोंडा येथील रहिवासी श्री गजानन पंढरी नाईक. श्री गजानन पंढरी नाईक यांचा जन्म 20 जानेवारी 1939 रोजी झाला आणि त्यांचा व्यवसाय अंशीकर यांना भजन शिकवण्यासाठी पाचारण केले. त्यांच्याकडून श्री गजानन नाईक यांनी गायन व हार्मोनियम यांचं शिक्षण घेतलं. गावातील मंदिरात व आसपासच्या गावातून त्यांना हार्मोनियम वाजवण्यास बोलावलं जातं. श्री गजानन पंढरी बद्दल माहिती वाचतात किंवा सांगतात ते फक्त 4-5 ओळींनी आम्ही सांगतात, पण तांचे जे कार्य आसा ते खऱ्यानेच खूप व्हडले आसा. 40-50 वर्सां ते ह्या मळार कार्यरत आसतले. थोडे थोडे तर त्याही परस चड अधिक काळ तांणी ह्या मळार घालयला. भजन मळाचेर कलागौरव पुरस्कार जोडिल्ले श्री चिंतामणी मार्गदर्शनान तांणी भजन कला आत्मसात केली. तशेंच जायत्या नामवंतांच्या भजनी कार्यशाळेतूय तांणी वांटो घेतलो. जातूंत श्री अनुप जलोटा, मास्टर बाबल रेडकर, मास्टर कमलाकांत वळवईकर, मास्टर बालाजी जामावलीकर हांचो आस्पाव आसा. वयाच्या 5व्या वर्सा सावन तांणी कला क्षेत्रातल्या कारकिर्दीक सुरवात. कीर्तनाच्या मळार हो पुरस्कार विष्णू धर्मा भामल हांणी जोडिल्लो आसा. पूर्वी पोर्तुगीजांच्या हुकुमशाहीमुळे मराठी शिकण्याची भीती होती आणि गोवा स्वातंत्र्य झाल्यावर मांद्रे हायस्कूलची स्थापना झाली. त्यांचा जन्म मांद्रे गावचा आणि त्यामध्ये यांचा फार मोठा वाटा आहे. SSC पर्यंत शिक्षण झालंय आणि बालवयातच अध्यात्मिकची गोडी लागली आणि अध्यात्मामध्ये रममाण व्हायला लागले. श्री सिद्धारूढ संप्रदायात सद्गुरू यशवंत महाराजांची दीक्षा लाभली. भक्ती मार्ग आणि अध्यात्माचा लाभ घडला. थोर संतांच्या भेटी होऊन जीवन साकार झालं आणि लहान असतानाच लिखाण करण्याचाही लाभ घडला. तो पुढे वाढत गेला. संतांचं चरित्र, अभंग, पोवाडा, काव्य, आरती अशा अनेक तऱ्हेचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. विष्णू धर्मा भामल. श्री जीवन रामा नाईक. संगीताच्या मळाचेर हो पुरस्कार जीवन रामा नाईक हांणी जोडिल्लो आसा. श्री जीवन रामा नाईक हांचो जल्म वास्को गांवचो. तांचे वडील एक भजनी कलाकार आशिल्ले आणि त्या खातीर घरातल्यानच ही आवड तांच्या मेरेन पावली. सुरुवातीचे शिक्षण आपल्या बापाय कडल्यान घेतले आणि ताच्या उपरांत पंडित मनोहर बुवा शिरगांवकर, पंडित नरहरी बुवा वळवईकर तशेंच गोंयचे ज्येष्ठ भजनी कलाकार प्रेमानंद नाईक हांच्या कडल्यान घेतले. तशेंच गुरुवर्य शिक्षक प्रदीप रामा नाईक, बाबू गडेकर, दिलीप नाईक, रजत तिरोडकर, ऋषी उसगांवकर, वैभव मडगांवकर हांच्या कडल्यान तांकां मार्गदर्शन लाभलें. गोंयच्या अभंग तशेंच गवळण सर्तींनी तांणी वांटो घेतला आणि इनामाय मेळयिल्ली आसा.
ओळेश्वर गोपाळकृष्ण संस्थानाचे ज्येष्ठ सभासद आणि भजनी कलाकार म्हण तांची वळख आसा. जीवन रामा नाईक हे भारतीय संगीताच्या मळार पुरस्कार जोडपी कलाकार आणि पाश्चात्य संगीताच्या मळार हो पुरस्कार जोडला आग्नेलो जुआंव फेर्नांडीस हाणी. Can we hear a thunderous round of applause for Agnello João Fernandes? He started his career at the age of 17 in a local village. He played saxophone in several dramas with Goan directors such as young star of Chinchinim Bobby Barreto, Rose Fern, Vinnie Mario, Julie Fernandez, Sancil de Benaulim, Albert Fernandez, Kisan de Chinchinim, Franco de Cocolim, Salvador Afonso Rodriguez de Benaulim, etc. He's also played for one-act plays, musical videos and musical shows. He has played for dramas of directors such as Xavier de Mime, Chuk Konachi, KG de Mime, Rani Raja, Kon Tuzo, I Love India and Osturi. He has traveled in Bombay, Honnavar, Mangalore and all across Goa for his musical shows. श्री चंद्रकांत पांडुरंग जल्मी. लोककलेच्या मळार कलागौरव पुरस्कार जोडपी श्री चंद्रकांत पांडुरंग जल्मी. माशेल ही भूमी देवदेवतांची आम्ही सगळेच जण जाणात. थंय वेगवेगळ्यो लोककला तशेंच संगीत, नाटक, गायन, वादन हांकां सदांच एक चवर आयिल्लो आसता अशें म्हळ्यार अतिताय जावची ना. शिमग्यात ढोल ताशांच्या गजरात आपले लहानपण चंद्रकांत जल्मी हाणी भोगले आणि माशेलांतल्या प्रत्येक उत्सवात तांणी मोठ्या उमेदीन वांटो घेतलो. 200 वर्सांहून चड अशी अखंड चालू आशिल्ली दशावतारी काल्याची परंपरा तातूंत काम करपाची तांकां संद मेळ्ळी. ल्हानपणा सावन कालेकारी मंडळीं बरोबर तांचो वावर आसतालो आनी एखादे पात्र करपी कलाकार जर येवना वा बरो ना जालो जाल्यार रोखडेच चंद्रकांत बाब ती भूमिका पार पडटाले. आतापर्यंत 300हून अधिक तांणी पात्रां निभयल्या श्री चंद्रकांत पांडुरंग जल्मी. नेक्स्ट अवॉर्डी गाब्रियल डायस. लोककला, फोक आर्ट. श्रीयुत गाब्रियल डायस हांचो जल्म आवेडे केप्यां हांगा जालो. ल्हानपणा सावन तांकां लोककलेची आवड आशिल्ली. गांवांत जावपी वेगवेगळ्या उत्सवांनी आनी परबांनी ते लोकवाद्यां आनी लोककलेचें सादरीकरण करताले. तांकां खास करून साबार गोंयची लोकवाद्यां वाजोवपाक येता. तातूंत घुमट, मादाणें, झांज, तासो, ढोल हांचो आस्पाव आसा. केप्या गांवांत वर्सुकी जावपी फामाद अशा इत्रुजांत तशेंच कुणबी धालो फुगडी ह्या लोकनाच प्रकारांत ते वांटो घेवन आपली कला सादर करतात. 1971 वर्सा तांणी केनिया भाट महिला मंडळ आवेडे ह्या लोककला संस्थेची थापणूक करून गोंयांत आनी गोंया भायर आनी देशा भायरूय तांणी आपली कला सादर करून नामना जोडली. तातूंत हैदराबाद, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आदी राज्यांचो आस्पाव आसा. सुभद्रा अर्जुन गावस. लोककला. आकाशवाणी हाचेरूय तांणी फुगडी आनी धालोचे कार्यक्रम केल्ले आसात. वसंत अंता गावडे. केळवाय कुर्टी फोंडा हांगासरले वसंत अंता गावडे हे 66 वर्सां पिरायेचे आनी गायनाची साथ केल्ली आसा. तशेंच लोककला
पंगड सरस्वती कला मंडळ केळबाय कुर्टी फोंडा हांचे ते 15 वर्सां परस चड वांगडी आसात. आपेवाळ जागोर उत्सवात ते ल्हानपणा सावन वांटेकार जातात. जवळजवळ 50 वर्सां ते ह्या कार्यक्रमात वांटेकार जातात. श्रीमती प्रमिला विश्वनाथ बेतकीकर त्यो आयज कांय कारणांक लागून येवंक ना, तरी पूण आमी तांकां पुरस्कार मागीर भेटयतले. त्यो बेतकी हांगासरल्यो रहिवाशी आसात आनी पारंपारीक बांबू क्राफ्ट ह्यो केरकर चित्रकला श्रीकांत बलवंत केरकर शिक्षणाची व्यवस्था नसल्याने चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला गेले, पण त्यावेळी त्यांना मुंबईला जाणं शक्य झालं नाही. आणि गोव्यातच पणजी येथील कॉमर्स कॉलेजमध्ये 1 वर्ष शिक्षण घेतले. पण चित्रकलेची प्रेमापोटी जबरदस्त इच्छाशक्ती पुरस्कार विजेते आहेत त्यांच्यापैकी की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांच्यापैकी येत आहेत शंभू भाऊ बांदेकर, त्यानंतर आना मारिया अपोलिनो रिबेलो आणि केशव नाडकर्णी. नमस्कार. विविध क्षेत्रातील 30 नामवंतांना जे पुरस्कार आता प्रदान करण्यात आले त्या 30ही कलाकारांच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना धन्यवाद द्यायला मी उभा आहे. या 30 कलाकारांच्या वतीने उपस्थितांमध्ये हजर असलेले आमच्या सगळ्या कला पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक, हितचिंतक, चाहते, बंधू भगिनी आणि प्रेस मीडिया, या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून ते म्हणजे नुकतीच 54वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाली ती त्यांनी यशस्वी केली, गोव्याला लौकिक मिळवून दिला. त्यामुळे माननीय गोविंदराव गावडे आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा तो ह्या सगळ्यांच्या वतीनं मी इथं अधिकारी वर्ग, कर्मचारी यांनी जे व्यवस्थित परिश्रम घेतले तर त्यांनाही मी धन्यवाद देतो. 4-5 या खात्याच्या माणसाने जे सूत्रबद्धपणे सूत्रसंचालन केलं आणि आमचाही चांगला परिचय करून दिला तर त्याबद्दलही त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सगळ्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांना परत एकदा देव बरे करू म्हणता आणि सांगता जय हिंद, जय हिंद. सगळ्या गाचो राजीर असलेल्यांक म्हज्या भाव भयणांक खुशाल बरीत ही सांज आवडेता. Respected today's honorable chief guest, Minister of Art and Culture Govind Gowde, the Director of Art and Culture Sagun Valib, Deputy Director Okta, Kala Gaurav Puruskar 23-24 सगळे अवॉर्डीजांक हांव कॉंग्रॅच्युलेशन, पाराबेस आनी हार्दिक अभिनंदन म्हणटा. तुमी म्हाकाय म्हणाय न्हू, म्हाकाय मेवला. देव बरें करूं. You do not eat the fruit the day you plant. So, Minister of Art and Culture Govind Gowde, तो आमची भावना जाणा, आमचे विचार जाणा आनी जेन्ना कसले आधार तो तियात्रीस्ट जावं कोणीच कलाकार तेजे लागीं मागोंक गेलो जाल्यार तो आमकां रोखडेंच ते लागू करता आनी दिता. ही सगळी स्किमी ज्यो हाडटा आनी आमकां लागू करता ते आधार तुका चड आनी चड देव बरें करूं. पूण तो स्किमी ज्यो हाडटा आनी आमकां लाभ करता त्यो आमकां फुडें बरे भाशेन रांदून दिवपाक आदार आनी सहकार आसता आमचो डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चर सगून वेलिपाचो. देव बरें करूं सर तुका आनी डेप्युटी डायरेक्टराक आनी मेंबर्सांक आनी सगळे जे हांगासर आसलेल्याकूय काळजांतल्यान सगळ्यांच्या हितूनसून हांव देव बरें करूं म्हणटा. कला एक आर्ट अशी आर्ट आसा की
तुका हुंयच्यान तरी एक प्रेरणा मेवता आनी ते प्रेरणा वरवीं तूं तुजी एक कला दाखयता. ही कला दाखोवपाक प्रेरणा मेवली म्हाका म्हज्या सोर्गेस्त बापूय रोमटोणी, जो एक बरो कलाकार, एक बरो फास्ट मिडिया जे आसात ते आमकां सदांच आपलो साथ दितात आनी आमचे बरे रायट अप करून लोकां मुखार हाडटात. ते परी आमी आनीकूय भायल्या देशांनी सगळ्याक आमकां वावर आमचो दिश्टी पडटा. सो सगळ्या आमच्या मिडियाकूय हांव काळ विनंती करता, ही आमची इतली बरी परंपरा, कला जी गोंयची कला आहा, आमी हुंयच्यान देशांनी आतां UK, लंडनाक सगळ्याक आमी वचून परफॉर्म करता, पूण थिंगा आमकां इतले मांडून घेतात. पूण तितून कलाक आमकां जर आनीकूय इल्लोसो तेंको दिलो आनी आनीकूय इल्लोसो सहकार जर दिलो जाल्यार म्हाका दिसता आतां चारूय कोनशांनी पावला ते भाशेन आमची फुडली पिळगी म्हाका जाय चारूय कोनशांनी पावपाक तुजो सहकार आमकां जाय सर. आनी आसतलो म्हणून हांव पयलेंच तुमकां देव बरें करूं म्हणटा. जी हॉलां आमची बोंडपणे ती मातशें चालू कर सर, तुज्या लागीं विनंती करता. एक ल्हानशी मॅसेज आमच्या अपकमिंग आर्टिस्ट. बिलीव इन युअर ड्रीम्स, बिलीव इन युअर सेल्फ, वर्क हार्ड टुवर्ड्स युअर ड्रीम टू अचीव, बिकॉज success is nothing but hard work. So it's only 10% of inspiration, 90% of perspiration. Have time management, success is all yours. देव बरें करूं. Thank you very much. माचयेर हाजीर आशिल्ले क्रीडा, कला आनी सांस्कृतीक मंत्री बाब गोविंदजी गावडे, जे निदड्या छातीचे छत्रपती जावन आसा आनी ह्या छत्रपतीन आयज ह्या माचयेर सगळ्या मावळ्यांक शिलेदारकी दिवन तांचें स्वागत केलें, पुरस्कार केलो. सगळ्या जैतिवंतांक तांणी आधारले. त्या बद्दल हांव मना काळजांतल्यान तांचे उपकारतां आनी तांचें देव बरें करूं म्हणटा. माचयेर हाजीर आशिल्ले सगुणबाब वेळीक, तशेंच कला अकादमीचे सदस्य सचिव कुटकर साहेब आनी डेप्युटी डायरेक्टर, डेप्युटी संचालक बाब अशोक परब हांणी ही 2 उतरां तुमच्या मुखार मांडपाची म्हाका संद दिली, त्या बद्दल तांचे हांव आभार मानतां. प्रत्येक मनशाक ताच्या जिणेंत संघर्ष हो करचो पडटा. आर्थीक चणचण, जिवनांत जिणेंतले चड वयर उतार हाका लागून मनीस भांबावता. पूण तो जैतिवंत जाता जेन्ना ताका ताचे जिणेंत गुरू भेटता आनी ह्या गुरूच्या मार्गदर्शना खाला तो जैतिवंत जाता. जशें ह्या प्रत्येक कलाकाराच्या बाबतींत जाल्लें आसा, तेन्ना त्या सगळ्या गुरूंक हांव चरण स्पर्श करून तांकां वंदन करतां. तांच्या वतीन सगळ्या जांकां सगळ्यांक पुरस्कार आज भेटयल्लो गेलो आसा, तांच्या सगळ्या वतीन हांव तांकां देव बरें करूं म्हणटा आनी म्हजी 2 उतरां सोंपयतां. मना काळजात हांव देव बरें करूं म्हणटा. श्री शंभू भाऊ बांदेकर, मिस एना मारिया अपोलोनिया रुबेलो आणि श्री केशवबाब नाडकर्णी ह्या तिगांकूय समेस्तांच्या वतीन तुम्ही तुमचे मनोगत हांगा उक्तायले. सगळ्या पुरस्कार जैतिवंतांच्या वतीन खऱ्यांनीच संघर्ष, मेहनत, जिद्द आणि सातत्य हे खंयच्याय यशस्वी कलाकाराचे एक तांच्या यशस्वीतेचे मार्ग आसात आणि मंत्र आसात. हे सामके खरें आसा आणि होच आदर्श आणि हेच मंत्र, हीच शिकवण नव्या पिळगेन घेवपाची गरज आसा. जशें बाय एना मारियान म्हळें की भाव भावना समजून घेवपी कलाकारांची आणि तांकां कितें जाय हे समजून घेवपी अशे मंत्री कला संस्कृती मान ते तितल्याच बऱ्या भशेन राखतात. आणि देखूनच शिस्तबद्ध अशे हे खूप आयोजित, सुनियोजित असे व्यक्तिमत्वाचे मंत्री आमकां लाभले आणि देखूनच 37वी राष्ट्रीय खेळ हांची जापसालदारकी गोय उखलूंक शकले आणि यशस्वी पद्धतीन ती निभावंकूय शकले. आमी जोरदार ताळयो आमच्या भोवमानेस्त मंत्र्यां खातीर वाजोवया आणि ह्या समयार तांच्या लागीं मागता की सर तुमी तुमचे विचार प्रगटावचे.
सभागृहात उपस्थित असलेल्या सगळ्या गुणिस्त आणि मानिस्त रसिक जनक, त्याचप्रमाणे आज कला गौरव पुरस्कार विजेत्यांचो सन्मान सोहळ्याक तुम्ही सगळे उपस्थित आसात. कारण तुम्ही जर उपस्थित नाशिल्ली जाल्यार म्हाका दिसता ह्या सोहळ्याक तितली उंचाय मेळची नाशिल्ली. आणि म्हणूनच तुमचे पयले सगळ्यांचे हांव स्वागत करता, तुमकां देव बरें करूं म्हणटा. आजच्या कला आणि सांस्कृतिक संचालनालयाच्या कला गौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तान म्हजे सोबत उपस्थित आसात ते ह्याच कला आणि सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक श्रीमान सगुणजी वेळीप, त्याचप्रमाणे या कला अकादमीचे सदस्य सचिव श्रीमान अरविंदजी कुटकर, त्याचप्रमाणे आणि ज्यांनी आमची संस्कृती एका उच्च वेळा पावंड्याचेर पावयलेली आसा ते सगळे आजचे सन्मान मूर्ती तुमचे सगळ्यांचे गोंयकाराच्या वतीन हांव मनापासून अभिनंदन करता. अ व्हेरी ब्युटिफूल मेसेज हॅज बीन गिवन आसा. एखाद्या वेळाच्या रंगमंचाचेर एक नाटक बरें जालें ना किंवा तियात्र जर बरो जर जालें ना जाल्यार तुजो अभंग बी सूर जालो जाल्यार आमी सदांच आमच्या तोंडांतल्यान एक शब्द येता, मेलो हो नाटक करतो. महिन्याच्या कालावधीन भितर आमचे तियात्रिस्ट आणि आमचे नाटककार भाव एक नाटक बसयतात. पण ज्या वेळाचेर हे आमचे बुजुर्ग जेन्ना नाट्य किंवा तियात्र वेगवेगळ्या कलाच्या क्षेत्रांत ते आपले जीव ओतून सातत्यान त्या आपले काम धंदो व्यवसाय करून एक गोष्ट आसताली, घरच्या मंडळी कडेन चड वेळ दिवपाक मेळनाशिल्ली. आणि तेन्नाच घरांतल्यान मातशें फरे 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 मातशें वाचता. तरी आसतना ह्यो सगळ्यो काही गोष्टी घेवन हे सोसून हे झेलून तांच्यांनी ती आमची जी संस्कृती जी आसा ती संस्कृती मोठी करपाचे प्रयत्न केलो. हांव सदांच म्हणटा की जे वेळाचेर ह्या आमच्या जाणकारांनी जाणत्यांनी इतल्या तांकां वय जाला म्हणून हांव जाणतो म्हणना, ज्यांका विचार आसा, ज्यांका आचार आसात, ज्यांच्या मनात जी जी धगधगती जी कला विशयीचो प्रेम आशिल्लो त्या प्रेमा विशयी तांच्यांनी आपलो पदरमोड खर्च करून कांयच जेन्ना मेळनाशिल्ले 3 महिने 2 महिने नाटकाचे तालमी घेवन किंवा तियात्र मळाचेर हें बरें ना तें बरें ना आमकां आनी सुदारणा करून हाडपाक जाय. आणि म्हाका दिसता बरेचशा जाणांनी तलवारीच्या माध्यमांतल्यान म्हाका दिसता पिराड्यांचे सुद्धा तलवार हातीन घेतिल्ले आसा. बरोबर न्ही, जे नाट्य कलाकार जे काम करतात ते. आणि हांव सदांच म्हणटा की दोळे जे आसचे पळय न्ही ते हे बारीक बारीक निरीक्षण करून बारीक बारीक मनशाची जी खासियत जी आसा ती आज मुखार व्हरपाक जाय. आणि घडये ह्या सगळ्या जाणत्यांनी पुरस्कारा खातीर केन्नाच आमचे कलेचें संवर्धन करूं नाशिल्लें आणि अजूनही ते करतात. आणि म्हाका छाती ठोकपणेन आणि अभिमानान सांगन दिसता जे हांगसर माचयेचेर आज सगळे जे हांगसर मान्यवर बशिल्ले आसात ते पुरस्कार विजेते बशिल्ले आसात त्यांच्यांनी कसलेच तरेचे म्हाका पुरस्कार दी म्हणून कोणाची जी समिती जी आशिल्ली ती समिती केन्नाच मेळना. आज तो प्रेम, आज तो भाव आणि होच मान सन्मान ह्या कला आणि सांस्कृतिक संचालनाला आज तांकां आमी दिल्लो आसा. म्हाका एक खबर आसा ज्या वेळाचेर वेगळी कला, भजन म्हणू नका, कीर्तन म्हणू नका, रात्री अपरात्री प्रेक्षकांचे दादे खातीर आज दीस रात घालचे पडटा आणि सकाळी सकाळी उठून आपले कामायक वयचे पडटा, सगळं व्याप सांभाळून वयचे पडटा. बरेचशे जणांनी आपली कलेच्या प्रेमापोटी कलेच्या भुमूक आपले सगळे बोल्सान कितें मेळटाले ते सुद्धा घातिल्ले आसा. आणि म्हणून घरान मातशी ताण तणावाची चढावड चालू आशिल्ली. आणि अशा परिस्थितीत सुद्धा ज्या वेळाचेर आज म्हज्या गोंयचे सरकाराचे कर्तव्य आसा, कारण ह्याच जाणत्याच्या कंट्रिब्युशना खातीरूच गोंय राज्य आज भारताच्याच न्ही तर जगाच्या नकाशाचेर परजळता. कारण आमच्या गोंयाकडेन एक लाभिल्ले हे वरदान जावन आसा ती संस्कृती. आणि त्याच संस्कृतीचे आज आमचो झेंडो जो आसा तो आज मोठ्या डौलान जगाच्या नकाशाचेर आज परजळता.
2-4 दिसा पयलू ज्या वेळाचेर हांव स्वरमंगेश ह्या कार्यक्रमाक उपस्थित आशिल्लो आणि तातूंतलो एक कीनोट स्पीकर संजय उपाध्ये ह्यान एक स्टेटमेंट केलो. गोंय ही भारताची राजधानी सोडूनच दी, आख्या जगाची राजधानी जावपाक जाय इतले पोटेन्शियल आणि इतले सामर्थ्य याच गोंयच्या कले भितर आसा, ते बिचिल्ले आसात. आणि म्हणूनच अशा तरेचे हे जर क्रेडिट आणि कोणाक जर वता जाल्यार तुमच्या सारकेल्या आणि अशा तारखेल्या ज्या बुजुर्गांनी आज कलेचे आज सेवा केली आणि म्हणूनच रंगदेवाची सेवा केली. तियात्र मळाचेर आमची कोंकणी भास जी आसा त्या कोंकणी भासेचो प्रसार फक्त गोंया आणि भारतापुरतो मर्यादित न रावता अनाबाईच्या मताप्रमाणे संबंध जगाच्या नकाशावर आमचो हो परमळ त्यांनी हात बसलो. म्हाका एक खबर आसा की एक नाटक किंवा एक तियात्र जर माचेर जर हाडटलो की एक कार्यक्रम जर आमी मुखार जर हाडटलो तर आर्थीक चुणचुण ही आसताच आसता. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी कडेन मुखार वता असताना आज कला आणि सांस्कृतिक संचालनालय घडये एखादे आम्ही कला सन्मानाच्या माध्यमांतल्यान तांकां थोडोसो आधार जावचो किंवा आमचे वेगळे वेगळे सांस्कृतिक जे पंगड जे आसात तांकां मुखार आपली कला मुखार व्हरपा खातीर एक फायनान्शियल असिस्टंट दिवचें ह्यो योजना सुद्धा आमी आज कार्यान्वत केल्ल्यो आसा. आणि म्हणूनच जिद्द आणि चिकाटी आणि मेहनत ह्या सगळ्यांच्या जोराचेर आज मुखार वचपा खातीर प्रयत्न जाल्लो आसा. सभागृहांत जर एक नजर जर मारली जाल्यार मार्गदर्शन करपा सारकेला तातूंत आणि ते आयकणारे कोण ना, कारण सगळे आपल्या क्षेत्रांत त्यांच्यांनी नावलौकिक संपादन केल्लें आसात. अवघ्या हातीच्या बोटांचेर मोजणारी अशी माणकुली भुरगीं आसात. आणि म्हणूनच एनाबाईच्या एक स्टेटमेंटा कडेन हांव वता आसतना उलयतलो की डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कशें जाता आजच्या काळात एक जर तालमीक जर आमी एक योग वेळ जर दिलो जाल्यार आमचे नाटककार किंवा तियात्रिस्ट वाले टायमाचे बंधन राखनात. खरं म्हळ्यार ही म्हळ्यार सगळ्याच मोठी चूक जावन आसा. कारण त्या सगळ्या मनशांक एक खबर आसपाक जाय की ज्या देवाचेर एक पात्र जेन्ना लेट येता किंवा ज्या देवाचेर एक कलाकार मागीर तो भजनी कलाकार असूनही बाकीचे सगळे कलाकारा भितर आसा जाल्यार तो बाकीचे सगळे त्या नाटका कडेन किंवा तियात्रा कडेन किंवा त्या भजनीक पथका कडेन किंवा बाकीच्या सगळ्या गोत्या कडेन तो सगळ्यांचो टायम वाया घालता. आणि म्हणूनच टाइम बाउंड हो जो विषय जो आज मुखार मांडिल्लो आसा, कारण टाइम मॅनेजमेंट जर तुमच्या जिवना भितर जर आसले जाल्यार जगातले खंयच्याय संकटाक तोंड दिवपा खातीर आमचे कडेन तीच कुवत आणि ती ताकद जाता. आणि म्हणूनच हांव सदांच म्हणटा की ज्या वेळाचेर अशे तरेचे सगळे कलाकार एकठांय येता आणि म्हाका दिसता आजचो हो सन्मान जो आमचो सोहळो जो आसा एका छाता सकल एका छत्रेच्या सकल वेगळे वेगळे तरेचे कलाकार, साहित्य आयले, लेखन आयले, मागीर त्याच बरोबर आमचे क्राफ्ट्स आयले, फायन आर्टिस्ट आयले, त्यांचो आमकां सन्मान करता. आमी एकमेकाची वळख जाता. आणि म्हणूनच खुशी माची जी आसा कला अकादमीची, त्या कला अकादमीच्या माचेक एक वेगळे तरेची ग्रेस्तकाय आसा, एक श्रीमंती आसा. आणि ह्या माचेचे आज तोखणाय संबंध ह्या भारतातूच न्ही तर जगा भितर आज केल्ली आसा. आणि म्हणूनच म्हाका दिसलें की म्हजे ह्या कलाकारांचो सन्मान ह्याच कला अकादमीच्या माचेर जावपाक जाय. आणि कला अकादमी आज जो सन्मान त्यांच्या आमी करतात, खरं म्हणल्यार हे सगळें श्रेय आणि हे क्रेडिट जे आसा ज्या कलाकारांनी ही कला अकादमी आज 2 वर्सां नंतर प्रेक्षकां खातीर खुली जाल्ली आसात, आमच्या रसिक जनां खातीर खुली जाल्ली आसात, आमच्या कलाकारां खातीर खुली जाल्ली आसात. कारण बरें जर आमकां जर मेळटले आणि तातूंतल्यान जर आमकां मुखार जर वचपाक जाय जाल्यार पेशन्स हो तितलोच म्हत्वाचो आसा. आणि हांव मना पासून सगळ्याच कलाकारांचे हांव देव बरें करूं म्हणटलो. एज अ कला अकादमीचो चेअरमॅन ह्या नात्यान कला आणि सांस्कृतिक मंत्री सोडूनच दी. कारण म्हाका दिसता ह्या 2 वर्षाच्या काळानंतर घणाघाती आरोप जाले पण आमी केन्नाच डगमगले ना. पूण तातूंत भितर एक कलाकार नाशिल्लो. कारण कलाकारांक एका कलाकाराची आणि ह्या कला अकादमीची एक आत्मिकाय आशिल्ली. आणि म्हणूनच ह्या माचे वयल्यान हांव सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतलो कित्याक कलाकार ह्या कला अकादमी खातीर सगळ्यो काही गोष्टी त्यांनी व्यवस्थित आज सांभाळून घेतिल्ल्यो आसा. मित्रांनो, हल्लीच आजच्याच एका पेपराचेर बारीकशे खंय तरी आमच्या
ग्रीन रूम आसा थंय आरसो पडलो असो म्हणून एक गोष्टी एक स्टेटमेंट आयलो आसा ताचेर बरेचश्यो काही गोष्टी बरलेल्यो आसा. ज्या वेळाचेर कला अकादमीचें जेन्ना उद्घाटन केल्लें आशिल्लें त्या वेळाचेर आमी एक स्टेटमेंट केल्लो आशिल्लो की बरीचशी बारीक बारीक टचअप किंवा बारीक बारीक आमकां थोडेशें हें लावपाचें काम आसा. इट विल टेक अनदर 1 month ऑफ टायम. ज्या वेळाचेर हांवें जी चवकशी केली त्या वेळाचेर म्हाका अशें दिसून आयलें की एक तो कार्यक्रम जावचे पयलेच दीस ते फ्रेम लायिल्ली आशिल्ली आनी कोणी तर ती फ्रेम ताका चिकटपा खातीर बरोचसो टायम लागता आनी ती फ्रेम हळूच ती ओडली आनी आरसो पडलो. पूण हेजो अशें न्ही की आमी तांकां पेमेंट तसो कांय केलो ना. जे काही गोष्टी आसात त्यो आमकां करपाक जाय. पूण खंय तरी लिखाण करता आसतना काही गोष्टी करता आसतना सामाजीक बांदगिली रावन करपाची ह्यो आनी म्हाकाय तितलोच हांव रिस्पॉन्सिबल मनीस आसा ज्या कारणा खातीर कला अकादमी ह्या गोंयकारांच्या सेवे खातीर आमी आज परत हाडिल्ले आसा. आणि म्हणूनच अशा तरेच्या काही गोष्टी व्याप तो आमी ताप लागून घेवचो न्ही अशें म्हजे सगळ्या कलाकारांक म्हाजी विनंती आसा. ज्यो ज्यो काही गोष्टी हेजे पेक्षा शक्य आसा त्यो करपा खातीर त्यो सुद्दां करपा खातीर हांव पूर्णपणेन ह्या कला अकादमीची ही निगा जी आसा ती राखपा खातीर आमी समर्थ आसतले. मला एंटायर जे कला अकादमीचे कर्मचारी आसात म्हजे कला आनी संस्कृतीक संचालनालय जे आसात ते समर्थपणेन हे सगळे काही गोष्टी पेलतले अशें म्हजें तुमकां सगळ्यांक सांगणें आसा. हांव चड काय उलयनासतना इतलेंच म्हणत की ह्या पुरस्कार प्रदान करता आसतनाच आमचे जे रसिक जन आसा त्यांचे कुटुंब जे आसा त्या कुटुंबाचे हांव खूब मनापासून आभार व्यक्त करता. कारण ताणीन जो दिल्लो वेळ आणि या कलाकारांक दिल्ली आपल्या घरच्या मंडळीक दिल्ली ती एक शाबासकीची थाप आज त्या जे नोंद आज गोंय सरकारान घेतिल्ली आसा आणि म्हणूनच आजचो हो सोहळो हो मनान दवरपा सारको सोहळो आसा. तुम्ही आयले ह्या सोहळ्याचे तुम्ही आज आस्वाद घेतलो त्या बद्दल तुमचे सगळ्यांचे हांव कला अकादमीचो चेअरमॅन आणि त्याच प्रमाणे कला आणि सांस्कृतिक मंत्री यांना त्यान तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता. ज्या तरेन जे मागणी केल्ली आसा हर एक मागणी पूर्ण करपा खातीर शक्य जातले व न जातले हे आत्ता हांव तुमकां कमिटमेंट दिवपाक शकना. पण म्हजी कला आणि संस्कृतीचे आज संवर्धन आणि ती मुखार वयर करपा खातीर आर्थीक जी परिस्थिती जी आसा आर्थीक ती जळजळ जी आसा ती डेफिनेटली निवळ करपा खातीर म्हजो सातत्यान प्रयत्न आसतलो आणि मुखावेल्या वाटचालीक आमच्या कलाकारांचे भवितव्य हे मोठे प्रकाश दोतान आज चकचकतले अशी ग्वाही दिवन हांव माझे 2 शब्द आटोपते घेता आसतना तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. धन्यवाद सर. कला आणि संस्कृती खात्याच्या वतीन कला गौरव पुरस्कार भेटवण सुवाळो हांगा जालो आणि तातूंत आमचे मान्यवर उपस्थित आशिल्ले तांकां एक प्रेमाची याद एक भेट म्हणून एक गुलाबाचे रोप ह्या सगळ्या मानेस्तांक आमी भेटयता. पयले सुवातेर मुखेल सोयरे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद बाब गावडे सर हांचे गुलाबाचे रोप दिवन एक प्रेमाचे प्रतीक एक याद तुमकां उरची. कला आणि संस्कृती खात्याचे संचालक श्री सगुण वेळीप सर हांकां ह्या वेळार ही भेट. कला अकादमीचे वांगडी सचिव अरविंद कुटकर सर हांकांय गुलाबाचे रोप दिवन आणि कला आणि संस्कृती खात्याचे उपसंचालक श्री अशोक परब सर हांकांय गुलाबाचे रोप दिवन मागता कला आणि संस्कृती खात्याचे उपसंचालक श्री अशोक परब सर हांच्याकडे की तांणी उपकाराचे उलोवप करचे. नमस्कार. गोंय सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याच्या वतीन आयज हो कला गौरव पुरस्कार प्रदान सुवाळो हांगा संबंध जाल्लो आसा. ह्या कला गौरव पुरस्कार प्रदान सुवाळ्याचे मुखेल सोयरे कला अकादमीचे चेअरमॅन त्याच प्रमाणे कला आणि संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे सर मुजरत हांगा आयले. आपले ताणें विचार प्रगटायले आनी सगळ्या कलाकारांचो सत्कार केलो. म्हणून कला आणि संस्कृती खात्याच्या वतीन तशेंच सगळ्या कलाकारांच्या वतीन आमी तांचे चडांत चड उपकारान आसात. वी आर थँकफूल टू यू सर फॉर युअर कायंड प्रेझन्स हियर. आमच्यो सेक्रेटरी जरी ते आज येवंक पावल्यो नात
बाई श्वेतिका सच्चन हांचे आमी आभारी आसात. त्याच प्रमाणे माचेर उपस्थित आशिल्ले संचालक श्री सगुण वेळीप सर, त्याच प्रमाणे क्रीडा खात्याचे संचालक आणि कला अकादमीचे सदस्य सचिव बाब खुडकर सर हांचे या खिणाक हांव आभार मानता. कला गौरव पुरस्कार हो प्रदान करपाक जी एक कमिटी नेमलेली सिलेक्शन करपाक, त्या कमिटीच्यो चेअरमॅन बाय पूर्णिमा केरकर, तशेंच बाकीचे वांगडी बाब रमेश घाडी, बाब एकनाथ नायक, बाब विराज नायक, बाब वेन्सी क्वाद्रोज, बाब दिलीप धरगळकर आणि मेंबर सेक्रेटरी श्री सगुण वेळीप हांचे या खिणाक हांव आभार मानता. कला अकादमीचे सदस्य सचिव आणि त्यांचो सगळो कर्मचारी वर्ग हांच्यांनी हे सभागृह आमकां दिलें त्या बद्दल तांचे आमी या खिणाक आभार मानतात. इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी डिपार्टमेंट, माहिती आणि प्रसिद्धी खातें, त्याच प्रमाणे सगळी दिसाळी नेमाळी वार्ताहर, फोटोग्राफर्स आणि प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया हांचे या खिणाक हांव आभार मानता. सगळे आमचे ज्येष्ठ कलाकार, नाट्य, संगीत, तियात्र, साहित्य, लोकवेद, कीर्तन इत्यादी या सगळ्यांनी आमच्या या पुरस्काराचो स्वीकार केलो आणि आयज हांगा येवन हो पुरस्कार स्वीकारलो त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे कला आणि संस्कृती खात्याच्या वतीन आम्ही आभार मानतात. त्याचप्रमाणे तुमचे सगळे घरची, कुटुंबीय, वांगडी, इष्ट, परिवार आणि आमचे डिपार्टमेंटाचे सगळे अधिकारी आणि सगळो स्टाफ या सगळ्यांचे या खिणाक हांव आभार मानता. परत एकदा सगळ्यांचे मानेस्तांचे आभार मानून हो कार्यक्रम आम्ही हांगा सोंपयतात. एकच विनंती आसा की एक ग्रुप फोटो हांगा जातलो आणि मागीर सगळ्यांक विनंती आसा की ज्येष्ठ कलाकारांक की त्यांनी चाय पण ह्याच्या खातीर चाये खातीर आमकां उपकृत करचे. थँक्यू.